म्हणजे जिच्या घरावरती विमान उतरतं ती अंबानी, नीता अंबानी, बरोबर? नीता अंबानी. जिच्या घरावरती टेरेसवरती विमान उतरतं हे निघालं आहे. ती बाहेर देशामध्ये गेली की ती म्हणते माझी बुद्ध ही देशी आहे. आता तुम्हाला काय तिला सांगावं लागतं की मी बुद्धाच्या देशातून आले, मग तिला सत्कारच होणार आहे. आमची शेती तिकडे गेली की बुद्धाची मूर्ती देतात. तिकडे गेले ना बुद्धाची मूर्ती हे सांगत नाही मी गांधीच्या देशामध्ये आलो, मी रामाच्या देशामधून आलो, मी कृष्णाच्या देशामध्ये आलो असं सांगत नाही ते. मी बुद्धाच्या देशामध्ये तिकडचं का नंतर इकडचं का मी बाबासाहेबांच्या देशामधून आले हे सांगतात ते तुम्ही बंद करू बंद नको फार महत्वाच्या गोष्टी आहेत केल्या. म्हणजे तो भिक्खू संघात आल्यानंतर तो भिक्खू संघात आला आणि अनेक प्रकार असतात. जे जे बुद्धगयाला गेले ते बुद्धगयाला गेल्यानंतर तुम्हाला डाव्या साईडला संस्था देतो 3/7 त्याच्यावर पावलं कामाची 19 त्याला चक्रमंच येतो म्हणतात. आता हा नवीन सोन नावाचा भिक्खू संघामध्ये आला आणि एक दिवस त्याला काय वाटतं ना श्रावण तो चक्रवर्त करायला हवं सारखं. एवढं चक्रवर्त केलं की काय रक्त होणार थांबायला तयार नाही, कोणच ऐकायला तयार नाही. वरिष्ठ भिक्खू उठले आणि तथागत गेले म्हणाले भरते सोन नावाला कसा वापरेल बोलवलं. आता आम्ही इथे हेड वाचून बसले, हे पण आहे, हे पण आहे. बाकी सगळ्यांनी कंप्लेंट केलं ते मुलं तर बोलून ना तुम्ही काय लगेच हजम होती तुला कळत नाही का अक्कल नाही का इथून सुरुवात करा. असं बोलणार नाही आपण तुला काही कळत नाही का असं करतात पाठीचे नाही पुढचे घेतले. बुद्ध म्हणाले इकडचं गाणं घेतलं तू संघामध्ये येण्याअगोदर कुठलं तरी वाद्य वाजवलं ते करायला मला हो बरं काय वाजवायचं तार वाद्य तारवाद्य वाजवायचं चांगलं आहे. पण ते असं सैल ठेवायचं का सैलचा आवाज कसा निघेल मग ताणायचं का मग ते ताणलं तर कधी आवाज निघा चुकून जायचे मग तू काय करायचं तू म्हणाले तुम्ही सैली नाही ठेवा तुम्ही आवडायचं पण मध्यम वाटवायचं तुलाही कळलं म्हणजे तथागतांचा मध्यम मार्ग कसा आहे कसं समजावून सांगितलं हे त्याच्या वाटवून साधीची गोष्ट आहे त्याला ती कळली. अरहंत व्हायला त्याला वेळ लागला असेल का जीवनमुक्त व्हायला त्याला वेळ लागला असेल का तर नाही. तुम्हाला सगळ्यांना किसा गौतमी माहिती आहे. आता ही किसा गौतमी सर्प सावला मूल मेलं एकूण ते एक आहे ती त्याची ते कलेवर छातीची कवटाळून ती सगळीकडे फिरते. माझ्या मुलाला जिवंत करा. कोण करणार जिवंत? आता त्याला लागला तुम्ही दुःख आहे ते सत्य सांगायचं गेलं तिथे ऐकेल का? अनिच्छा होत संतारा उपादव जमिनू हे सांगायला गेलं ते ऐकेल का? नाही. तिची ती मानसिकताच नाही ना. मी ऐकलं तुम्हाला कळेल म्हणून जे तुम्हाला गेले बुद्ध म्हणाले बाकी मी करतो ना जेवण. तिला किती हर्ष झाला असेल माझ्या मुलाला आता बुद्ध जेवण. माझं एक छोटस काम कोणाच्या तरी घरी जा आणि मुठभर मोरे घेऊन आनंदी आनंद ना लगेच उठून पळायला लागली थांब ना तसं नको. ज्याच्या घरामध्ये आजवर मृत्यू नाही झालेला त्या घरामधून ते मला म्हणलं गेली. बुद्धाच्या कालावधीमध्ये सगळे दानशूरच होते. त्यांच्या दरवाजावरती आलेला याच्या बाजूला या कोणी असून तो एकाने जातच कॅमेरामध्ये गाणे कॅमेरामध्ये खाणे नीट येत नाही व्हिडिओ. महिला राहते तिला महाभारत बुद्धच तिचा 25 वर्ष तिथंच होती. घरामध्ये गेल्याबरोबर ती माऊली आतमध्ये गेली मुठभर मोहरे असतील काय असेल ते
आके मला सांग, ज्या घरामध्ये असं झालंय का, तर ती माऊली लगेच डोळ्याचा पदर लावला. गेल्याच हप्त्यामध्ये माझं गेलं म्हणून अख्खं श्रावस्ती फिरले, दिवस गेला, एकही घर तिला सापडलं नाही. अनित्यवाद समजावून सांगण्याची गरज आहे का तिला? ज्यावेळी परत चेतनामध्ये आले, तिच्या लक्षात आलं की जगामध्ये दुःख आहे. अनिच्छा वतसंकारा उपादवय म्हणजे उपजित्वा निरुंधती तेसन उपसमोर. सगळे संस्कार अनित्य आहेत, नित्य आहेत. जे जन्माला आले ते नष्ट होणार. परत सांगायची काही गरज नाही. बुद्धाच्या संघात आले 2568 वर्षानंतर कात्रपच्या बुद्ध विहारामध्ये त्या माऊलीचं आपण नाव सांगितलं का? जास्ती सांगितलं का? त्या भाषेमध्ये सांगितलं. आपलं तत्वज्ञान त्या भाषेमध्ये सांगितलं. आता तो अभय कुमार जो आहे, बिंबिसार राजाचा मुलगा आहे तो, आपला अजातशत्रूचा लहान भाऊ आहे. देवदत्ताच्या झांस्यामध्ये आला आणि बुद्ध खोटं बोलतात का, लबाड बोलतात का, रागवतात का हे विचार. भोजनाला बोलवलं. भोजनाला बोलवल्यानंतर त्यांनी भोजन वगैरे झालं आणि त्याला दोन प्रश्न होते. तथागतांना आपण 10 बल तनुजम म्हणतोय ना, 10 बल तनुजम बोधी चेतन नावाने, ज्यांना 10 बल अवगत आहे, भूत भविष्य हे सगळं त्यांना अवगत आहे, त्यांना कळलं हे कोणी सांगितले, ते देवतांना सांगितलेलं असतं. विचारलं नाही म्हणजे दोन्ही वेळा ते अडचण. तेव्हा आले तथागत, तुम्ही रागवता का? ते नाही म्हटलं की खोटे बनाला, तुम्ही खोटे बोलता का आणि रागवता. दोन्हीची उत्तरं नकारात्मक दिली म्हणजे अडचण त्याला. उदाहरण कळलं हे काय आहे. बुद्ध म्हणाले की हे लहान मूल झोपलेले कोण असेल, तुम्हाला त्याला माझा मुलगा आहे, लहान मूल 6-7 महिन्याचा असं ते खेळते काय ते म्हणाले सांगा त्याच्या भाषामध्ये काहीतरी गेलं, तुम्ही काय करणार? ते मला काय करणार म्हणजे तो झाला ना, अरे पण त्याच्या घशात लागेल ना, जखम होईल की नाही, पण ते निघालं पाहिजे ना, ते घशात अडलं ते निघालं पाहिजे. तरीही नाही निघालं तर उलट करणार, पाठीच मारणार, त्याला वेदना होती ना. तुम्हाला असं कसं ते जगलं पाहिजे ना, त्याला वेदना जरी झाल्या तरी त्याच्या घशामध्ये अडकलेली वस्तू ती बाहेर काढायला पाहिजे. बुद्ध म्हणाले, अभय कुमार मी पण हेच सांगतो. म्हणजे आईचा राग कसला असतो, प्रेम बोलत असतो की नाही, की आता सोडूनच काढते असं म्हणते का? आत्ता सोडून काढणं सोडणार नाही. प्रेम बोलत असते त्याच्यावरती संस्कार चांगले व्हावे यासाठी ते सांगितलं, त्यासाठी ती सांगितलं आहे की नाही. म्हणजे तथागतांनी सांगताना कसं सांगितलं, असं सांगितलं की नाही. आता दुसरा याचा शेवटचा मुद्दा अंगुलीवर सगळ्यांना माहिती आहे, श्रावण पौर्णिमा पुढचीच आहे. त्या श्रावण पौर्णिमेला तो संघामध्ये आला. इसवी पूर्व 504च्या श्रावण पौर्णिमा संघामध्ये अंगुलीमाल आला. एका चांगल्या गुरुनं त्याला सांगितलं की 1000 माणसं मार, तुझी गुरुदक्षिणा पूर्ण होईल. म्हणजे जे आपलं सर्टिफिकेट मिळतं ना, ते सर्टिफिकेट बाबा मिळालं होता, ते शिक्षण पूर्ण झालं. 999 माणसं मारली तर 999 माणसं मारणारा हा एकच माणूस मारत आहे. त्याच्यामध्ये ऑप्शन असतो की एक तर मैत्रिणीला मारायचं किंवा कारगिला मारायचं, आईला किंवा वडिलांना मारायचं, पूर्ण करायचं. बुद्धाला वाटतं त्याच्यात अजूनही माणूस आहे, त्याच्यात अजूनही माणूस की जिवंत आहे, ती राखली त्याला भेटते. त्या रस्त्याला निघाले असताना लोक म्हणाले तिकडे जाऊ नका,
तो अंगुलीमाल तुम्हाला मारेल. आता हे निघाले, अंगुलीमालनं बघितलं शिकार आता समोरच आली तर सोडायचं नाही. म्हणजे माझं जे मला ते टार्गेट दिले ते टार्गेट पण माझं पूर्ण झालं. तो ओरडायला लागतो, अरे गोसावड्या थांब, किती पोलीस. बुद्ध म्हणतात, मी थांबलोय, मी थांबलोय, तू कधी थांबणार. ज्या वेळेला अंगुलीमाल हा विषय घेतात त्यावेळेला त्यांच्या सगळ्यांच्या लक्षात येतं की तो अत्यंत मेधावी, अत्यंत हुशार आहे. तो त्याला ज्ञान आहे चांगलं. त्यामुळे जसं बुद्ध म्हणतात की मी थांबलोय, तो कधी थांबणार, त्याला लगेच कळतं. हे कशाबद्दल सांगतोय, हा जो गोसावी आहे तो भवचक्राबद्दल बोलतोय. हे भवचक्र कामतृष्णा, भवतृष्णा आणि विभवतृष्णा या संदर्भात बोलतोय. बरोबर आहे. मी यातून बाहेर पडलोय, तू कधी थांबणार. अंगुलीमाल म्हणतो, शेवटी तू मला गाठलंस. संघामध्ये जो आपण कच्ची पुटी पक्की पुटी म्हणतो की नाही, ज्याला आपण अंगुलीमालची गुफा म्हणतो, ती गुफा तिथं तो राहत नव्हता. ती एका श्रीमंताचा जो वाडा आहे, ज्या वाड्यामध्ये ती पहिली जी मुलगी आहे पहिल्याकडे ती आणलेली होती. संस्थेनं अलीकडच आपल्याला संस्कार विधीमध्ये परिक्रांत पाठ आणि गर्भमंगल गीत हा विधी घेतला आहे आणि त्यामध्ये अंगुलीमाल गाथा घेतली. आता ती आणलेली आहे. हा चारिकेला निघालाय. अंगुलीमाल ज्यानं 999 माणसं मारली, तो किती चांगला असेल ना, चांगलाच असेल ना. क्रूर नसणार, काय नसणार, त्याला बघितलं होतं बरं वाटत नाही. अरे बाबा काय असा माणूस तिथं जात असताना त्या मुलीचं विवळणं त्याला सहन होईल. बुद्धाने त्याच्यातला माणूस जागा ठेवला, त्याच्यातली माणुसकी जागा आणि तो म्हणतो, संघामध्ये आल्यानंतर मी तथागतांच्या आश्रयाला आल्यानंतर मी जर का काय पुण्य केलं असेल तर माझं सगळं पुण्य त्या माऊलीला लागू, याची जी सुखरूप होतं. अर्थात जी गाथा त्यामध्ये घेतलेली आहे त्याला अंगुलीमाल सूक्त म्हणतात. खरंच पुण्य हे लक्षात घ्या. जर का एखाद्या होळीमध्ये 100 माणसं असतील, 100 माणसात मला आपण धरून जातो, त्यामध्ये जर का 99 जर का वाईट प्रवृत्तीची असतील आणि एक माणूस जर का चांगल्या प्रवृत्तीचा असेल, जोपर्यंत तुम्ही बाहेर पडत नाही त्याच्या पुण्याचा प्रभाव तुम्हाला. म्हणजे बुद्धाने आपलं तत्वज्ञान, आपले विचार, आपले उपदेश त्या भाषेमध्ये समोरच्याला सांगतो. आता आपला जो विषय आहे तो सिगार. हा सिगार राजगीरमध्ये राहणाऱ्या धनाढ्या माणसाचा मुलगा आहे. आता आपण ज्यावेळेला गंगेचं पाणी घालत नसतो तोंडात, त्यावेळी बोलतात सगळ्यांना, बाई तू अमुक कर, तू तमुक कर असं सांगतो ना आपण. तो मराठी अगोदर तो त्याचा बाप, जो सिगारचा बाप बोलवतो, बोलतो बाबा रे तू एक काम कर, तू काय तथागतांचे प्रवचन नाही करतात, त्यांना भेटत नाही, त्यांच्याकडे सगळं जात नाही, किमान एक काम कर, दिशांच्या पूजा करू. ज्या दिशा आहेत त्या दिशांच्या पूजा कधी करतो. तो म्हणतो ठीक आहे करेन. श्रीमंत जो श्रेष्ठ आहे तो मरून जातो, पण त्यानंतर वडिलांना दिलेलं वचन पाळण्यासाठी वेळोवेळीच्या समोरून जात असतो. तिथं कुंडबिंड आहे, कुंडावरती आंघोळ करतो, कोली त्याला येत असतो, इकडे पाणी उडव तिकडे पाणी उडव सगळं चाललेलं असतं. का ते माहिती